बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आष्टी तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळालाय। बीड लोकसभेचे इंडिया गठबंधनचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे हे आष्टी तालुका दौऱ्यावर असून त्यांना प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। गावागावात वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं जातंय आणि रॅली काढली जातीये। तर कॉर्नर बैठकांना देखील शेकडोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित राहत असल्याचं पाहायला मिळतंय। तर हे चित्र परिवर्तनाचे वारे वाहू लागल्याचं दर्शवत आहे। बीड सांगवी येथील कॉर्नर सभेत बोलताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की तुम्हीच उमेदवार, तुम्हीच खासदार असं समजून ही निवडणूक जनतेनं हाती घेतली आहे। लोकशाही वाचवण्यासाठी मला लोकसभेत जाण्याची संधी द्या, अशी त्यांनी ग्रामस्थांना हाक दिली। यांनी काय करावं, काय वागावं हा याचा विषय। या खासदार महोदयांनी मागच्या 5 वर्षाच्या कालामध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय होता, सभागृहात मांडला का? मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय होता, मांडला का? मराठा समाजाचं आंदोलन एवढं मोठं या महाराष्ट्रात उभं केलंय म्हणून दादा जरांगे पाटील साहेब यांच्यासाठी कधी सभागृहात तोंड हलवलं का? मला त्याच्यानंतर खासदार झाल्यानंतर धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, संविधान वाचवण्यासाठी मला संसदेत जायचं आणि ही जी बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात मराठा आरक्षणाची जी चळवळ उभी केली, या चळवळीमध्ये जी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांची जी मागणी असेल त्या मागणीमध्ये मी सभागृहात मांडणार असं तुम्हाला सर्वांना देतो। त्याच्यासाठी मला खासदार व्हायचं आहे, त्याच्यासाठी मला खासदार व्हायचं आहे। ज्या 5,09,108 लोकांनी मला मागच्या वेळेस मत दिले त्यांचा सन्मान करणे आणि त्यांचा स्वाभिमान ठेवणे ही माझं काम आहे। त्याच्यासाठी मला खासदार व्हायचं आहे, एवढं तुम्हाला सर्वांना मला सांगायचं आहे। बाकी हे बोलत असताना काय बोलतात, काय करतात याच्याकडे लक्ष टीका टिप्पणी द्यायचं नव्हतं। मी टीका करत खासदारांनी, पालकमंत्र्यांनी तुम्ही सरकारमध्ये आहात, दिल्ली टू गल्ली सरकारने म्हणता, मग तुम्ही कधीतरी मायबाप जनतेचा विचार केला का? पालकमंत्री काल एका सभेत म्हणले की हा शेतकरी पुत्र म्हणतोय, म्हणले की या कृषी मंत्र्यांनी काय केलं? साहेब तुम्ही लई किरीवर बोलायला जरा दम काढा, मला बोलता येईल, माझं सगळं तुमच्यापेक्षा जास्तीच आहे, पण एवढ्या एकीनं लई घाई झाली, जरा दमाला म्हणतोय पण त्याला दमच निघा नाही। त्यांना वाटतं 4 जून एक कधी येतोय की मी कधी एकदा पाडतोय की माझ्या बहिणीला। मग मला सांगा, मी जर म्हणलोच असतं काय काम केलं तरी एक काम सांगा की कृषी मंत्र्यानं बीड जिल्ह्याच्या या जनतेला 10 रुपये मिळवून देण्यासाठी काम केलं। कुठलं काम केलं? 2020 चा विमा परभणीला मिळतोय, लातूरला मिळतोय, धाराशिवला मिळतोय आणि माझ्या बीड जिल्ह्याच्या माझ्या शेतकऱ्यांना मिळत नाही। त्याचं उत्तर कृषी मंत्री साहेब तुम्ही द्या। कांदा पिकवणारा आपला शेतकरी कांद्याचं अनुदान 2 वेळेस या मुख्यमंत्र्यांना लबाड सभागृहात सांगितलं की मी अनुदान देतो, दिलं? मिळालं का तुम्हाला? तुम्ही गप्प असतात, मिळालं का तुम्हाला? तुम्हाला मिळालं नाही, देतो म्हणून सांगितलं का सभागृहात? खोटं बोल पण रिटून बोल। मग हे कांद्याचं अनुदान देत नाहीत आणि सांगतात मात्र की आम्ही सगळं दिलं। मग कृषी मंत्री महोदय माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही विमा देत नाहीत, कृषी मंत्री म्हणून झाल्यानंतर कांद्याला जे अनुदान डिक्लेअर केलंय ते देत नाहीत, मग दिलं काय? फक्त जात पात एकच दिलं बीड जिल्ह्याला की आम्ही बहीण भाऊ दोघं एक झालो, एवढंच दिलं। त्यांना किती मिनिटात एक होता आला त्यांना, आणि आपले मात्र अरे बाबा तुम्ही बी व्हा एक असं म्हणते सगळी जनता, मी जाऊ द्या पण ही तरी ही एक मिनिट म्हणले आम्ही कशासाठी एक झालो? बीड जिल्ह्याचा विकास करायला। काय करता? खासदार तुम्हीच, दुसऱ्या भगिनीला तिचं तिकीट कापून खासदार तुम्हाला, पालकमंत्री तुम्हीच, आणि मग कशासाठी त्याच्यासाठी एक झालात का? तुमचे पद टिकविले, तुमच्या घरातच सगळं ठेवण्यासाठी तुम्ही एक झालात। माझा तर उलट सवाल आहे आज या बीड सांगवीच्या गावातून पालकमंत्री महोदयांना, साहेब तुम्ही कधी वेगळे झालतातच का? मला वाटत नाही। मला मी जाहीर आव्हान करतो, 2009ला ज्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब खासदार झाले त्याच्यानंतर
आमदार म्हणून विधानसभेचं जर धनंजय मुंडे साहेबांना केलं असतं तर पंकजा ताईला विधान परिषदेवर घेता आलं नसतं, म्हणून त्यांनी विधानसभेचं तिकीट त्यांना दिलं आणि विधान परिषद ह्यांना घेतलं आणि दोघं जरा वेगळे वेगळे राहू म्हणून ठरविलं का काय माहित नाही, आणि पुन्हा आता एक झाला. आणि तुम्ही कुठल्या गोष्टीचं तात्त मिटवतात, किती रिटून बोलतात. ह्या शेतकरी पुत्राचं असं ह्याचं असं. 2019 ला मी काय होतो, 2019 बजरंग सोनवणे खूप चांगला होता, त्याचा सरकार आहे. माझ्या घशातून रक्त येऊस तर बोलतो म्हणतात, त्यावेळेस घशातून रक्त येऊस तर सांगितलं की हा शेतकरी पुत्र आहे, आणि आज सांगता की या शेतकरी पुत्राला बाळा याच्या शेतात काय पिकतंय. 15 वर्ष 5 वर्ष तुम्ही बघितलं नाही. यांना याच्याशी काय देणं घेणं नाही, फक्त खोटं बोलले, लबाड बोलले, प्रत्येक वेळेस काहीतरी गप्पा आणले. कालच्या तुमच्या आष्टीच्या सभेत आणखी एक काम केलं, ते म्हणले तुम्ही या सरपंचाला माझ्याकडे कामाला आल्यानंतर तुमच्याकडे आल्यानंतर काय उत्तर देणार यांना कामासाठी. अरे ते महाराष्ट्रातला मुख्यमंत्री, जसा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तसा या गावचा सरपंच सुद्धा गावचा मुख्यमंत्री आहे. पंचायत राज दिलेला त्यांना अधिकार आहे, ते स्वाभिमानी सरपंच आहेत, त्यांना तुम्ही लाचार बनताय, दाब देताय. दाब देऊ नका साहेब, विनंती केली तुम्ही, दाब देऊ नका, पण तुम्ही तरीही दाब द्यायला असं नका करू. जरा दमाने घ्या. पण काय आमच्या पालकमंत्री महोदयांना दमजली काय, त्यांनी थोडं जरा दमाने घेतलं पाहिजे. आणि त्यांचा सल्लागार कोण झालाय ते कळा नाही सध्या मला. बरोबर त्यांची चाललेली रणनीती व्यवस्थित आहे, पण मी तुम्हाला सर्वांना एकच सांगतो शेवटचा, की मी ज्यावेळेस या लोकसभेत जाईल आणि या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेत तुमचं प्रश्न मांडताना या माझ्या शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, ऊसतोडाचं, कामगारांचं जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी मी कटिबद्ध राहील. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, माझ्या कांद्याचं अनुदान मिळालं पाहिजे, माझ्या ज्वारीचा असेल, सोयाबीनचा असेल अनुदान मिळालं पाहिजे, त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे. वेळ प्रसंगी आपल्या जिल्ह्याला वेगळं करण्याची वेळ आली म्हणजे वेगळं म्हणजे खास बाब म्हणून जर एखादी गोष्ट मंजुरी घ्यायची वेळ आली तरी ती घेण्यासाठी मी झगडेल असा तुम्हाला सर्वांना शब्द देतो. आणि हे मला काम करायचंय. मला खासदार झाल्यानंतर काय करायचंय तर बीड जिल्ह्याचं मागासलेपणाचा धब्बा लागलाय तो काढून टाकायचं काम मला करायचंय. तुम्ही 10 वर्ष झालं मागच्या बीडच्या सभेत म्हणले साहेब की मला बीड जिल्ह्याचं मागासलेपण घालायचंय, मग कुणी अडविलं होतं. म्हणले पंकजाताई जर खासदार झाल्या तर मोदी साहेबांसमोर मांडीला मांडी लावून बसून बीड जिल्ह्याचा विकास करतील आणि निधी आणतील. साहेब तुमच्या भगिनी कुठे त्यांच्या बरोबरच होत्या ना, त्यांचा काही वेगळा विचार होता होय ना. जरी मी काम केलं तरी ती कमी पडेल एवढी तुमची प्रेमाची सुधोरी माझ्यासोबत, ती मायबाप जनता. वाजत गाजत मला सर्वजण प्रत्येक गावात गेलो की घेऊन येत आहे. तुमचं हे प्रेम खरोखरच अगदी कधी नाही विसरण्यासारखं प्रेम आहे. या बीड जिल्ह्याची निवडणूक वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपलेली आहे. आपण प्रत्येक वेळेस निवडणूक संयमाने घ्यायचा प्रयत्न करतो. समोरचे प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस मी बघितलं, यावेळेस बघितलं जाती पातीचं राजकारण समोरचे करतायत आणि आपल्यावर ब्लेम करायचे काम ते करतायत. त्यांना जातीवर निवडणूक देण्याची गरजच नाही. बघा जात हा विषय आपल्या भाषणामध्ये कुणी घेतच नाही. एकतर मी एकटाच बोलतोय, बोलणार आपल्याकडे दुसरा कोणी नेता बी नाही असले समजा कोणी तर त्यांना नाही. आपल्याला घाई असती, आपल्याला 10 गावात जायचंय, आपल्या लोकांना भेटलं पाहिजे. आणि तुम्ही सर्वांनी ठरवलंय आम्हीच होणार आहे. आणि तुम्हाला पण माझी विनंती आहे की तुम्हीच उमेदवार, तुम्हीच खासदार अशा पद्धतीने तुम्ही काम करताय, त्याच्यामुळे तुमचं कौतुक आहे. आणि याच पद्धतीचा आविर्भाव तुम्हाला शेवटच्या सरापर्यंत म्हणजे 13 तारखेला संध्याकाळी 5:30 पर्यंत ठेवायचा आहे अशी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे. या सरकारच्या बाबतीत या सरकारने काय दिलं, 10 वर्षात मोदी सरकार आहे हिथंच लेखाजोखा दिला पाहिजे. या खासदार 10 वर्षांना आपल्या जिल्ह्यात काम करतात, त्यांनी सांगितलं पाहिजे की मी या जिल्ह्यामध्ये हे काम केलेलं आहे. हे काहीच बोलायचं नाही. प्रत्येक वेळेस निवडणूक इमोशनल करायची, भावनिक करायची आणि निवडणूक जिंकायची, एवढंच काम तुम्हाला येत आहे. बाकी दुसऱ्या जिल्ह्यासाठी काही काम केलं नाही किंवा कुठलंही असं सांगावं असं काम नाही. मोदी साहेबांनी कुठलं काम केलं शेतकऱ्यांच्या बाबतीत? कांद्याला भाव नाही, तुरीला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुमची हायब्रिड ज्वारीला सुद्धा भाव नाही, कशालाच भाव नाही.
ज्याचे भाव 10 वर्षापूर्वी जो भाव होता त्याच्यापेक्षा भाव कमी झाला, कापसाचा कमी झाला, असं कुठं होतंय का? आजचा भाव 1 वर्षाने वाढतो आणि शेतीमालाचा भाव 10 वर्षाने आणखी अर्ध्यात येतो. अशी पद्धत जर कुणी केली असेल तर या मोदी सरकारने केली. मोदी सरकार काय बोललं होतं की माझ्या या देशातल्या शेतकऱ्यांना मी हमी भाव देणार, उत्पन्नाच्या खर्चाच्या नफा मुनाफा म्हणून पण 1.5 नफा देणार खर्चाच्या. असं झालं का? आपला खर्च 10,000 होतोय आणि आपल्याला 15,000 मिळते, असं झालंय का? आपला खर्च 10,000 होतोय आणि 10,000 सुद्धा मिळत नाही, 9,000वर येतो. त्याचं कारण एक तर आपला कोरोना जिल्हा. त्याला बोलून द्या ना, बसू द्या ना, राहू द्या ना, बसले. प्रतिनिधी मंगेश कुमार पवार, न्यूज टुडे 24, आष्टी, बीड.